साई मोबाईल गडहिंग्लज। आपले लाडके आणि हक्काचे 12 वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल। विक्री व विक्री पश्चातही सेवा। मोबाईल व इतर ॲक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट। खरेदी एक ऑफर अनेक। सॅमसंग, ओप्पो, विवो, MI, आयफोन, रिअलमी, OnePlus यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध। चला तर मग जीवनात भुरिया रंग साई मोबाईल संघ। आमचा पत्ता सुपर मार्केट, भारत नॉवेल्टी शेजारी, गडहिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। जागतिक महिला दिनानिमित्त समाजामध्ये ज्या ज्या महिला उल्लेखनीय कामगिरी करतात, कर्तृत्ववान ज्या महिला असतात, त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चांच्याकडून सन्मान करण्यात आला। मध्ये अमेरिकेमध्ये कापडाला आकार देणाऱ्या, टेलरिंगचं काम करणाऱ्या ज्या काही महिला होत्या, त्या महिलांचे कामाचे तास आणि पुरुषांचे कामाचे तास यामध्ये महद अंतर होतं। पुरुषांपेक्षा महिलांना जास्त वेळ काम करायला लागत होतं। त्या ज्या अवस्थेत काम करत होत्या ती अवस्था अतिशय अंधारी कोठडीच म्हणावी लागेल। प्राथमिक विधीसाठी सुद्धा त्यांना बाहेर जाण्याची मनाई होती आणि त्यावेळी त्या महिला चेकाळून उठल्या की आमच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी सुद्धा मी बाहेर जाऊ शकत नाही। पुरुष रिकामटेकडे बसत असतात आणि यांना मात्र काम कमी आणि आम्हाला काम जास्त। या निर्णयानं एकत्रित आलेल्या स्वतःचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, स्वतःच्या शरीराला स्वातंत्र्य देण्यासाठी, मनाला स्वातंत्र्य देण्यासाठी, कामाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी जे आंदोलन केलं ते पहिलं महिलांचं आंदोलन। समाजामध्ये ज्या ज्या महिला आहेत त्या प्रत्येक महिला या कर्तृत्वानच आहेत। त्यांचा कुठं ना कुठं तरी योगदान हे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये असतं। सामान्यातली सामान्य महिला जरी घेतली ती कोणत्याही क्षेत्रामधली असेल, मग ती घरातली संसाराचं राटगाडगं चालवत असताना सुद्धा ती कर्तृत्ववान महिला आहे असं। मी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजमध्ये इंचार्ज सिस्टर या पदावर काम करते। सध्या माझ्याकडे असिस्टंट वेटरनचा चार्ज आहे आणि मी आता लेबर डिलिव्हरी विभागामध्ये काम करते। ती माझ्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटचं काही काम लागलं तर त्यांनी मला केव्हाही फोन केला तरी मी त्यांच्या सेवेस तत्पर। मी गायत्री दिगंबर पाटील हानिमनाळ या छोट्याशा गावची रहिवासी असून MSRLM विभागाअंतर्गत मी बचत गटावरती CRP पदावरती कार्यरत असून त्या खेडोपाड्यातील तळागाळातल्या महिला आहेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही आहे, त्यांना त्यांचं उत्पन्नाचं साधन निर्माण करून त्यांच्या घरासाठी हातभार लावण्याचा मी कार्य। मी श्रेया आजरी, मी आज गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यात मी कस्तुरी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते। तर आज भाजप महिला मोर्चाकडून माझा सत्कार सन्मानित केला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे। स्त्री हे खरोखरच एक शक्ती आहे आणि तिच्यासमोर देवालाही झुकावंच लागतं, कारण देवाला सुद्धा एका स्त्रीच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो। एवढंच या निमित्ताने मी सांगेन आणि महिला मोर्चाला इथून पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते। पुढची सत्कार मूर्ती आहे खरोखर आमच्या सगळ्या गडहिंग्लजची लाडकी। ज्या पत्रकार पुरुषांचा मक्तेदारी होती तिथं खरोखर जर आज आम्हाला अभिमानानं जर नाव घ्यावं वाटतंय तर लताताईंचं नाव घ्यावं। जी खरोखर तळागाळातल्या प्रश्न, साधा ते फेरीवालींचा असू दे, भाजीवाल्यांचा असू दे, खरोखर मला कौतुक वाटतंय त्या ताईंचं की साधा वाकलेला डांब त्यांना दिसतो आणि त्या डांबावरून त्या अधिकाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम त्या ताई करतात। त्याच्यामध्ये उद्योजक असू दे, कुणालाही असो, न घाबरता, न डगमगता, उद्या काय वेळ प्रसंगी याचा विचार न करता सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात। प्रत्येक खड्डा असू दे, रस्ता खोदायचं काम असू दे, रस्ता जर बेकार काम चालत असेल तरी सुद्धा सगळ्यात आधी पोचणारी लताताई तिथे जाऊन सांगतायत त्या उत्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे। तर त्यांना मांडणाऱ्या खरोखर आज पत्रकाराच्या मध्ये
जर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि खरं कष्टाळू आणि सगळ्यात महत्त्वाचे त्यांच्या दादांच्या जे त्यांच्या बंधूंनी शिकवलेले प्रत्येक पावलावर पाऊल ठेवणाऱ्या माझ्या मैत्रीण, माझ्या सखी, माझ्या आदर्श असं वाटणाऱ्या लताताई. नमस्कार, मी लता पालकर. गडिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील सर्वाधिक लोकप्रिय न्यूज चॅनल जनगर्जना लाईव्हची संपादिका. महिला मोर्चाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा आज इथे सन्मान करण्यात आला. त्याच्यामध्ये मला एक आवर्जून असं वाटतं की यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आज गडिंग्लज शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा ठसा उमटवलेला आहे त्या म्हणजे लता पालकर. की त्यांची एक सोशल मीडियामधली जी लगबग आहे ती कुणालाही जमत नाही. कारण त्यांना जशा पद्धतीनं समाजाशी त्यांनी नाळ बांधलेली आहे आणि ती नाळ बांधत असताना प्रत्येक समाजातला घटक कुठलाही ती वंचित असेल त्याला न्याय देण्याचं काम ही लता पालकर आपल्या सोशल मीडियाच्या जनगर्जांच्या माध्यमातून कायम धगधगत करत असतात आणि कुठलंही न डगमगता त्यांचं कार्य चालू असतं. आणि विशेष करून मला लता पालकरांच्या माध्यमातून सांगा वाटतं आणि जनगर्जांच्या माध्यमातून सांगा वाटतं की कित्येकांना त्यांनी कुठल्याही क्षेत्रातली कोणी असेल त्यांना पुढं नेण्याचं काम, त्यांना पुढं कशा पद्धतीनं बोलायचं आणि कशा पद्धतीने त्या बोलण्याची लगबग मांडायची समाजासमोर हे लता पालकरच्या माध्यमातून, जनगर्जनाच्या माध्यमातून त्यांनी अशा अनेक लोकांना समाजामध्ये पुढे नेण्याचं काम केलं. अशा समाजामध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यांचा सन्मान आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून करण्यात. महिलांचा सत्कार करण्यासाठी तुम्ही आज इथं उपस्थित राहिला त्याच्याबद्दल भाजप महिला मोर्चाकडून तुमचे आज आभार मानत आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर.